अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। दलित समाजावर होत असलेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मंगळवार दिनांक 26 मे 2026 पासून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आज 10वा दिवस पूर्ण झाला। दरम्यान प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली व योग्य मार्गदर्शन करत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली। बैठकीदरम्यान प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांना संबंधित प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली। प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर व माहितीवर विश्वास ठेवत सध्या सुरू असलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। मात्र आंदोलन स्थगित करण्यात आलेले असले तरी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। आज आम्ही उपोषण स्थगित करत आहोत, मात्र आमच्या मागण्या पूर्ण होऊन न्याय मिळत नाही तोपर्यंत संविधानिक मार्गाने आमचा लढा पुढेही सुरू राहील असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर आंदोलनाला तात्पुरता विराम मिळाला असला तरी संबंधित मागण्यांवर पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चौकामध्ये जे बेमुदत धरणे आंदोलन दलित समाजातील काही बेघर व्यक्तींनी सुरू केलेलं आहे, त्या आंदोलनाच्या अनुषंगानं मी आपणाला सांगू इच्छितो की यापूर्वीच आम्ही या विषयामध्ये शासनाकडे एक LAQ झालेला होता मागं, त्याच्यामध्ये पूर्ण टिप्पणीसहित अहवाल आम्ही सादर केलेला आहे। या व्यतिरिक्त अनुसूचित जाती आयोगाकडं आपली जी अर्ज केला होता त्या अनुषंगाने आम्हाला विचारणा झाली होती, त्याच्यात देखील आम्ही पूर्ण त्यांच्या त्रुटी आल्या होत्या, त्या त्रुटीसहित अहवाल परिपूर्ण माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सहीनं पाठवलेला आहे। त्याच्यामुळे याच्यात जे काही कायदेशीर बाबी होणार आहेत ते होणारच आहेत, म्हणजे काही चुकणार नाही कोणाला। फक्त एवढंच आहे की आता टेम्परेचर 46-47 डिग्रीपर्यंत पोचतं आहे। आपण या ठिकाणी धरणे आंदोलन किंवा असा प्रकार करू नये। त्याच्यात जे तुमच्या मागण्या होत्या की शासनाच्या याच्या नियमानुसार जी कारवाई होईल ती होणारच आहे। कुणी असेल तर चुकत नाही, आपण पाहतो आता किती मोठा असेल किती लहान असेल त्यांनी कायद्याचा भंग केला तर त्याला शिक्षा होणार, कायद्याचा बडगा नक्की उगारला जाणार आहे। फक्त संयमशीर मार्गाने आपण संयम पाळावा अशीच विनंती राहील। जय भीम। आज कोपरगाव शहरामध्ये वतनदार व त्यांचे वारसदार गेल्या 10 दिवसापासून म्हणजे आज 11वा दिवस आहे धरणे आंदोलनात कोपरगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर बसलेलो होतो। कालच आम्ही चांगल्या प्रमाणामध्ये या आंदोलनाला सुरुवात करून शासनाला जाग आणण्याकरता रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर जे पडसाद उमटले ते अशा प्रकारे होते की रात्री कोपरगाव PSI कुंभारे साहेब यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलून सखोल माहिती दिली व त्यांनी DYSP साहेब यांच्या संग फोनद्वारे चर्चा केली आणि त्यांना आम्हाला जे अवगत होतं त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे आमची जी गैरसमज आहे तो दूर होईल अशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याचनंतर भूमी अभिलेख कोपरगाव यांच्याकडून जो आम्हाला अहवाल मागवायचा होता तो अहवाल आम्हाला मिळाला आहे। त्याच्यानंतर कोपरगाव तहसील यांच्याकडून जो अहवाल मिळायचा होता तोही आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशनच्या ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जो थोडासा आमचा जो गैरसमज होता किंवा त्यांचा कायद्याचा जो बडगा होता ते साहेबांनी व्यवस्थित आम्हाला त्या अहवालाच्या द्वारे समजून सांगून त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याद्वारे आम्ही आज हे आंदोलन स्थगित करीत आहोत। परंतु ही जी लढाई आहे ही लढाई जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे। आता पावसाळी अधिवेशन आहे अजून 2 ते 3 महिन्यानंतर आणि तोपर्यंत याचा निर्णय जर लागला नाही तर कोपरगावचे जेवढे खातेदार वतनदार यांना घेऊन आम्ही महाराष्ट्र राज्य मुंबई मंत्रालय यांच्या समोर उपोषणाचा एक हातर आम्ही तिथे उपसणार आहे। यामध्ये दलित समाजाच्या जेवढ्या मुंबईमध्ये संघटना आहे, जेवढे आमचे पक्ष आहे
या पक्षाला प्रचारण करणार आहे. त्यांच्या संग आमचं आता बोलणं चालू आहे, पत्रव्यवहार चालू आहे. त्याच्यानंतर तिथं जे आमच्या नातेसंबंधातले काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीने हे जो आम्ही आंदोलन करणार आहे मुंबईमध्ये, त्या आंदोलनाची जबाबदारी त्या व्यक्तीने स्वीकारलेली आहे. त्यामुळं जर आम्हाला या कोपरगाव शहरामध्ये PSI असतील, DYSP असेल किंवा कलेक्टर साहेब असेल, यांनी जर न्याय दिला नाही तर पावसाळी अधिवेशनाच्या आधी आम्ही संपूर्ण खातेदार व वतनदार मुंबईमध्ये उपोषणाला बसणार आहे मंत्रालयासमोर. याची शासनाने दक्षता घ्यावी. त्यानंतर इथं जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या महिला भगिनी असतील, आमचा तरुण वर्ग असेल, आमचे पोरं असतील, कर्मचारी असतील, यांनी जे सहकार्य केलं यांचंही मी त्याबद्दल आभार मानतो. त्यानंतर जे तुम्ही मीडियावाल्यांनी आम्हाला सहकार्य केलं तुमचा देखील आभार मानतो. आणि तुमचे मीडियाचे जे सहकारी म्हणजे इतर लोकांच्या दबावाला पडून इथं जे आले नाही त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. जय भीम, जय भारत.